जर्नल द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ आनंद जनरल स्टोर्स. म्हणजेच काय, जर्नल एंट्री कशा करायच्या असतात हे आपल्याला पाहिजे आहे. तर जर्नल एंट्री करत असताना त्याचे ट्रान्झॅक्शन दिलं ते आपण आधी पाहूया आणि मग जर्नल एंट्री करायचे पाहूया. जर्नल द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ आनंद जनरल स्टोर्स. काय आहे 2019 एप्रिल 1. मिस्टर आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. आता आनंदनं व्यवसायामध्ये रोख कॅश ही ₹60,000 आणून व्यवसायाला सुरुवात केली. त्यामुळे काय आणलं, कॅश आणली. आणि ती काय म्हणून आणली आहे, कॅपिटल. त्यामुळे 2 अकाउंट काय येतील, कॅश आणि कॅपिटल 2 अकाउंट येतील. 2 अकाउंट आले की त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. क्लासिफिकेशन केलं की रूल अप्लाय करायचे आणि मग डेबिट क्रेडिट करायचं. ते आपण नंतर पाहू. 2 अकाउंट फक्त सांगते मी आता. नंतर परचेस गुड्स फॉर कॅश ₹30,000. रोखीनं माल खरेदी केला. म्हणजेच काय, परचेस गुड्स म्हटलं की परचेस अकाउंट येणार आहे आणि पैसे गेले म्हणून कॅश अकाउंट. परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट 2 अकाउंट येतील. 7 एप्रिल सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 टू सुरेश. सुरेशला ₹10,000चा माल विकला. म्हणजेच माल विकला म्हणजेच पैसे गेलेले नाहीत, पैसे आलेले नाहीत. सुरेशनं माल घेतला आहे. त्यामुळे सुरेश अकाउंट आणि सेल्स अकाउंट 2 अकाउंट येतील. आता 10 तारखेला बघा, परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ऑन क्रेडिट ₹30,000. फर्निचर खरेदी केलं आहे गोविंदनं उधारीवर ₹30,000. मग परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ऑन क्रेडिट ₹30,000. ₹30,000चं फर्निचर उधारीवर गोविंदकडून खरेदी केलं. म्हणजे फर्निचर खरेदी केले पण पैसे गेलेले नाहीत, दिलं आहे कोणी, गोविंदनं. त्यामुळे फर्निचर अकाउंट घ्यायचं आहे आणि गोविंद अकाउंट 2 अकाउंट येतील. परत सांगितलं आहे पेड रेंट ₹3,000 पेड बाय डेबिट कार्ड. आता पेड रेंट डेबिट कार्डनं दिलेत. म्हणजेच काय, पेड रेंट म्हटलं की भाडं दिलं ₹3,000 डेबिट कार्डद्वारे म्हटल्यावर रेंट अकाउंट आणि बँक अकाउंट येईल. आता 21 एप्रिल काय, परचेस गुड्स फ्रॉम उर्मिला ऑन क्रेडिट ₹70,000. तर उर्मिलाकडून उधारीवर माल खरेदी केला. परचेस गुड्स म्हटलं की परचेस अकाउंट घेणार, देणारे कोण आहे, उर्मिला. त्यामुळे उर्मिला अकाउंट येईल. त्यानंतर पेड फॉर ट्रान्सपोर्ट ₹1,000. म्हणजेच काय, ₹1,000 ट्रान्सपोर्टसाठी दिलेत. म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट टू कॅश असे 2 अकाउंट. परचेस म्हणजे पेड ट्रान्सपोर्ट अकाउंट आणि कॅश अकाउंट 2 अकाउंट येतील. पेड टू उर्मिला ₹20,000 ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. म्हणजेच शर्मिलाच्या वतीनं उर्मिलाला पैसे दिलेत. म्हणजेच आता दिले पेड टू उर्मिला ₹20,000 ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. म्हणजेच उर्मिलाला पैसे दिलेत कोणाच्या वतीनं, शर्मिला. पण देणारा कोण होतं, शर्मिलाला द्यायचे होते. मग आनंद जनरल स्टोर पुस्तकामध्ये काय एंट्री करणार, शर्मिला अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी. म्हणजे शर्मिला आणि कॅश असे 2 अकाउंट येतील. तर आपण त्याच्या जर्नल एंट्री कशा करायच्या ते वहीमध्ये पाहू.